जय गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी, तुम्ही आपला मागचा व्हिडिओ पाहिला असेल की कशा वेळा गौरीचा आगमन होतात आणि कशा प्रकारे पूजा वगैरे केली जाते. पण खरं तर मला संपूर्ण जसं की गौरीला आपल्या घरी नेल्याच्या नंतर कशा प्रकारे त्याची पूजा वगैरे करतात किंवा काय काय आभूषण वगैरे घालतात, सो ते आपण दाखवलं नाही, ते वेळच मिळाला नाही. पण झालं असं की जसं मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर जे काय आरती वगैरे झाली, त्यानंतर गौरी आपापल्या घरी जे गेले, त्यानंतरसुद्धा आपल्याला खूप उशीर झालेला ऑलरेडी. आणि मग घरी आल्याच्यानंतर मग आपली पूजा, आपल्या बाप्पाची सुद्धा पूजा वगैरे करायचीच होती आणि आरती वगैरे पण बाकी होते ना. सो त्यामध्ये मला पुढचे जे काही जसं की गौरी मातेचे जे काही पूजा वगैरे करतात, ते आभूषण वगैरे घालतात, सो ते मला शूट करायला मिळालं नाही. आणि युवराजसुद्धा नव्हता, युवराज गेला क्रिकेटच्या सामन्यासाठी ना ऋषू. तर हां, तर नाही तर तो असं त्यांनीसुद्धा तुम्हाला ते दाखवलं असतं, पण त्यासाठी माफी मागतो की तुम्हाला अर्धवट व्हिडिओ पाहायला मिळाला. पण मागच्या वर्षीचे आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेतच, सो तुम्ही पाहू शकता. आणि आपण आय बटनवरती लिंकसुद्धा दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. सो आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय दाखवणार आहे, रिशू? गौरीचे पूजन दाखवणार आहे. तो आज रिशूसुद्धा आपला गावीच असतो ना रिशू. तर कसं वाटतं तुला गावी राहून? हा, गावी शाळा वगैरे शिकतोस, गावची शाळा आणि मुंबई शाळेमध्ये काय तुला फरक वाटतं? असं मुंबईची शाळा थोडीशी लेट सुटते ना, गावाची बरोबर आहे. आणि शिक्षणाबद्दल कसं काय, म्हणजे शिकवतात कसे गावच्या शाळेमध्ये आपल्या? मस्त शिकवतात ना. मग तरीसुद्धा आपल्या मुंबईला जातात ना सगळी माणसं शिकायला. राहुल कुठं झाला? हा. सो बघताय आता, म्हणजे गावात आपली आपली माणसं वगैरे चालत असतात ऑलरेडी, म्हणजे जो कोणी याचा आवाज वगैरे येतो ना. तर बघताय वातावरण मग खूप छान झालेलं आहे, मस्त वेग असं एकदम हिरवागार, आणि पाऊससुद्धा आलेला नाही. तर आता वेळ झालेली आहे पूजनाची. आता ऑलरेडी सगळी तयारी वगैरे झालेली आहे, तुम्हाला दाखवतं. आपल्या बाप्पाचं तुम्हाला आज दर्शनामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलंच नाही, आणि आपण गणपती बाप्पाचं आगमनसुद्धा दाखवलं नाही आपल्या, आणि काही पूर्वतयारी वगैरे ते सुद्धा दाखवायला मिळालं नाही. कारण की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी खूप असं डिमोटिवेट झालेलो, आणि की म्हणजे त्याच्यामध्ये मला असं कॉन्फिडन्स येत नव्हता की मी व्हिडिओ पुन्हा बनवू की नको. पण आपल्या गावातल्या माणसांनी, आपल्या घरच्या माणसांनी आपल्याला फुल सपोर्ट दिलेला आहे की नाही तू बनव वगैरे असं. सो मी ऑलरेडी सांगितलेलं, पण कसं आहे की मला वारंवार सांगायला खूप बरं वाटते. सो या जागा आता हे आपलं घर, आणि आपल्या या घरी आपल्या गणपती बाप्पाचं जे आगमन झाले होते. सो हे आपलं गणपती बाप्पा आहे, आणि मस्त आहे की छान अशी मूर्तीसुद्धा आपल्याला घडून दिलेली आहे आपल्या गावातूनच. आणि त्यासुद्धा आपले आजच्या ज्या गौरी पूजनाची सूपं तयार झालेली आहेत. हे आईने इथे 3 सूपं बनवून ठेवलेले आहेत. हे मावशीचं, आईचं आणि बायकोचं आहे. सो बघता याच्यामध्ये काय काय आपल्याला लागतात ते सामग्री. सो एकदम व्यवस्थित आणि पारंपरिकरित्या ते सगळं तयार करून ठेवलेलं आहे. आणि आज आपल्या गौरी पूजण्यासाठी काय स्पेशल बनतं आहे बघूया. बायको कुठे गेली बघा, बायको आपली तयार होत आहे. गो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर ती तयार होते सध्या. आणि आता बघूया आपल्या किचनमध्ये काय चालू आहे. आई गणपती बाप्पा, काय चाललंय? वडे चाललेत, वडे. मग वड्यासोबत काय आज? काहीच नाही. अच्छा, म्हणजे आपण हे चिकन वगैरे नाही बनवत ना आपण. सो आपण सध्या गोडाच, गणपती गेल्याच्या नंतर मग आपण चिकनचा हे ठेवतो. मस्त आहे. आणि इथं सुद्धा वातावरण खूप छान झालेलं आहे, बघताय. मस्त आपल्या मागे ही बाग आहे. दादा गणपती बाप्पा. हा, बरं आहे बरं आहे. सो बघताय ते मस्त छान असं वातावरण झालेलं आहे, हिरवंगार एकदम. आणि चला आता जाऊया, बघूया कशा वगैरे गौरी पूजन वगैरे करतात ते. आणि संध्याकाळी सुद्धा ते गौरी वगैरे नाचवतात, जागवतात. आणि अशी प्रथा आहे की जसे की रात्रीचे 12 वाजल्यानंतर जे आपले गौरी आहे ती रडते म्हणे. सो मी मागच्या व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच, पण यावर्षी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल नक्की, जसं प्रोसेस. ताई बरे आहे ना? हो, मी बरं आहे. सो तुम्ही आता
पाहू शकता हे बघा बायको तयार होऊन आलेली आहे फक्त. गणपती बाप्पा काय हॅलो. तर बघताय आपली अशी कामं असतात तर त्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही. तर चला भेटूया डायरेक्ट. आता आपण जाऊया पूजा पूजा करूया कशा वगैरे बायको आई आणि मावशी पूजा करते ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आता माय गॉड ओ माय गॉड वाव. बघा मावशीचं आगमन झालं गौरीचं आगमन झालं सोबत मावशीचं आगमन झालेलं आहे ना मावशी. गणपती बाप्पा तर मंडळी आता आत्याच्या घरी जातोय कारण की तिने आता आपल्याला बोलवलेलं आहे म्हणजे मला नाही पण बायकोने आईला बोलवलं आहे गौरीची ओटी भरा ना ग. तर सो म्हटलं की ते कशा प्रकारे ओटी भरतात ते सुद्धा दाखवूया. आता आम्ही आलोय पुढच्या दरवाजाने आई आहे ते पाठच्या जाऊया. सो तर बघतात आता आपण जाऊया कशा वगैरे ओटी भरतात ते पाहूया. आणि लेट्स सी. ए याचा काय काम आहे रिषभचा. तू तर घरात थांबणार होतास ना. ताई गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ते मग आता आपल्या आत्याचं घर आहे. गणपती बाप्पा प्रियंका गणपती बाप्पा मोरया तरी बोल. आवाज कमी कर जरा. तर इथे ओटी भरण्यासाठी 5 जणी लागतात 5 महिला जे सवाजीनेच लागतात. तर अरे एकदम पकडू नको पदराला पकडा तरी चालेल. इथे वगैरे अशी लाईन लावलेली आहे. समयाच्या वाती कमी करायच्या ग. पाणी सोड. नंतर तुम्ही सोडा. नंतर सूप घ्या. गौरीचा सूप बघ मला सांगायला लागतो. हा 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 असं 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 बघा या लोकांना असं कसा तिकडे तोंड करा. सुपाचं तोंड तिकडे करा. बोल आता काय करशील. म्हातारी माणसं झालीत ग. वय झाले आता वेळे. त्याला विचारायला लागतो. अरे हो मग आता तुम्हाला शिकायला पाहिजे त्यांच्यानंतर. शिकायला तुम्हाला शिकून नको घ्या आता तुम्हाला. जाऊ द्या गणपती बाप्पा मोरया. साडी नवीन आली झाला. चला द्या ठेव. कुठे ठेवला सगळा. जावा हे पा हाताची घडी तोंडावर बोट. मामाची कधी आज पाटलेली नोट. ओ माय गॉड ऑर्डर लुक. दिवा नाही का बाहेर. ये फाउंडेशन काय लावलं आपला. ओ माय सूप कुठं आहे. हे काय हे करायचं ना. कुठं घेऊन गेले म्हणजे असं कसं कैसा हो सकता है ये. हाँ ऐसा कैसा हो गया. अरे बायकोला त्रास देणं हेच आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे. बघ आपली मेकअप केले बघ माय गॉड. लाल लाल काय ते भडक काय ते लावले. नाही तर बघ काय नुसतं शांत बसतात या. मग नाही तर बेस बोलते बरोबर आहे. बोला बोला तुम्ही बोला. थांबा थांबा तोंडातून निघत नाही शब्द थांबा. आणताय का आई.
तुला असं कोणी काय पकडून धरले फक्त मान इकडे इकडे हलवतेस ती बोल तोंडात बोल आता ना, सांग देवाला. चालू गाणे तर बोल गौरी गौरीची गाणी तर बोल अगं आलेस तर पाय तरी पड सोबत गणपती बाप्पाचा. काय पाहिजे पाय पडायचंय ना मी काय करू मग घे आता हे कर तू चल. Oh my God. माहिती नाही तुला नाही गेलाय तो. अरे हा घे. तू म्हणतो ब्लाऊज घे. तर मंडळी आता आई बायको आणि मावशी चालले पूजन करायला आणि घरी कोण असल्यामुळे ऋषभला इथे बसवलं आहे. ऋषभ बसा घरी येतो आम्ही. तर चला पाहूया कशा प्रकारे पूजन करतात. आपल्या समोरच्या घरातच आहे, आपला हा घर आहे आणि समोरच्या घरातच गौरी आहे. तर हे आधीपासूनच आपण इथे गौरी पूजन करायचं म्हणजे भरपूर वर्षापासून. सो त्यामुळे आलो आहे. एकदम मस्त छान असं आणि आज पावसाचं सुद्धा वातावरण आहे फक्त एकदम मस्त एकदम असं तर छान असं वातावरण म्हणजे कोकणाचं वातावरण म्हणजे एकदम भारीच. बघूया कशा प्रकारे पूजन वगैरे करतात आणि तुमच्यासुद्धा कोकणामध्ये झालीच असेल. गर्दी आहे आतमध्ये पूजन करायला वगैरे किती बायका आलेल्या आहेत म्हणजे भरपूर गर्दी आहे. ते चांगलं वाटते. इथे बघताय सर्व महिला इथे आपला पूजन करायला आले आणि गर्दी पण बाहेर पण आहेत का माणसं. आता कशी आपली ओटी भरत आहेत. हा गावाला मोबाईल घ्यायला येतेस काय काय ग. आता काहीतरी दे बोल बोल. आता नाही बघणार ते आता. हे बघा हे बघा हे बघा काय करते बघा हे बघा हे बघा. आता तू गेली आता तुला सगळेजण ओरडणार आता. हा ताई नाही आले मोठे ताई आली आहे ती तिकडे आहे इकडे येईल ते आता. नाही नाही येईल बरोबर ते काय
साड्यांची का पदरा तरी घालायच पण असल्या साड्यांचा हाच प्रॉब्लेम. नाही पदर नाही डोक्यावर. हे एवढे कोणाचे आहेत? हिचं फर्स्ट आहे. साडी घालायची ना. अरे बापरे. बोलवायचं कोणा तरी हा एवढी माणसं दिली. जाता घालून येतं लगेच. हा ते काय? दोघी पण प्रॉब्लेम झाला ना मग घरात सर्व गडबड कोणती? झाली. वहिनीला पण आणि ती बारकीला इकडे यायचं होतं ना. तिला दीदी ताईने घातला नसता ना साडी बेटा. आज तुझा पहिलाच आहे ना. साडी घालायची होती ना. फक्त मावशीने काय आणलंय? मावशी काय आणलंय? उदबत्त्या. दादा इकडे घे बाई तर तिला घे रे. घे बाई इकडे. ते काय नवीन वर्षासाठी आहे काय ग? नवीन व्यवसाय तिचा पहिला किती सूप असतात? 5 शिपल्या. 5 शिपल्या. बाई इकडे 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 या साईडला. त्या बाईचाच नवीन व्यवसाय पहिल्यांदाच व्यवसाय करते. सगळीकडे याच्यावर नाही. हा घे असं आणि तिथे ठेव. पाणी पण तसंच कर. ही सुटली पकड असते. हा सगळ्या शिपल्या ह्याच्यातला हा सगळा ठेव. एक एक फल आणि हे पानाचा विडा इथे करायचंय. घे असं. गणपती आणायला पाहिजे. ठेव त्याच्यात. इथे ठेव. ठेव इथं. व्हायला साडी घालायला पाहिजे त्याच्या. नुसतं म्हटलं असतं साडीने. मग बोलवायची तरी मागाशी ना. हे घे हळद कुंकू लाव. इथे ठेव हळद कुंकू असा ठेवायचं. चालतं. नवीन नाही आहे बघा ना. हा तुमचा आहे ना. हे घे पकड हातात. असं कर. इथे असं 5 वखत कर. हे घे साईडला. दुसरा सूप. दुसरी सूप. मी पकडते तू ठेव. हे घे ह्याच्यातला सगळा घे. फला बिला सर्व घे. पाना घे. पानाचा विडा घे. ठेव. काय दे तुझं झालं असलं तर निरंजन दे तिला. एक निरंजन पाहिजे. हा घे हळद कुंकू एकच. तर मंडळी अरे डोक्यावर ने तिच्या दे. तिच्या हातात दे. तिच्या काय झालंय? बरा नाही. अरे तोंडाचा आवाज तरी काढ. तर बघता बायकोचं आता फायनली आपलं झालेलं. आई तिकडे नवीन ज्याचं नवीन व्यवसाय तिला दाखवते की कशा प्रकारे व्यवसाय वगैरे करायचं ते. नाही आहे आलो. तर आता बायकोची झालेली आहे पूजा करून आणि आता आपल्या वड्याचा निवेद दाखवायचा ना.
तर मंडळी आता आई त्यात आपल्याला निवेद द्यायला जाते. कसला निवेद असतो आई? वडे वडे. आणि सगळे वडे बनवले ते 5 वडे ठेवायचे असतात काय? त्यात दिदीशी दे. आणि- दिदी आहे ना, सकोनाची दिदी आहे ना, तिच्याशी दे. तर रेशू गेलेला आहे तिकडे आता वडे द्यायला, म्हणजे निवेद दाखवायला. त्यानंतर आपण लगेचच उपवास सोडून घेऊया आणि जेवूया. चला, तोपर्यंत आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या कोकणी मित्रांना. सो चला, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.